नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। माता रमाई जयंती निमित्त राजमाता रमाई महिला मंचच्या वतीने शहरातून काढण्यात आली शोभायात्रा। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। नगाववारी येथील विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विघ्न घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी। माता रमाई यांची 128वी जयंती RPI तर्फे 11 किलोचा केक कापून साजरी। आणि मुंबई आग्रा महामार्गावर देवबाने फाट्याजवळ टँकरला लागली अचानक आग। आता बातमीपत्र विस्ताराने। माता रमाई जयंती निमित्त राजमाता रमाई महिला मंचच्या वतीने धुळे शहरातील देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथून शनिवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली। माता रमाई जयंती निमित्त राजमाता रमाई महिला मंचच्या वतीने धुळे शहरातील देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथून शनिवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली। जिल्हा क्रीडा संकुल येथून निघालेली मिरवणूक बोरसेनगर, स्टेट बँक कॉलनी, वाडी भोकर रोड मार्गे वाडी भोकर चौक, वलवाडी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, डॉक्टर सुशील महाजन, नगरसेवक विजय देवरे, रंगराव ठाकरे, रावसाहेब गिरासे, संजय भांबरे, देविदास ब्राह्मणे, माधव वाघ, अशोक रामराजे, अशोक तायडे, नानाजी थोरात तसेच महिला उपस्थित होता। यावेळी नगरसेविका वंदना भांबरे, संजय भांबरे यांनी सर्वांचा सत्कार केला। रमाई महिला मंच अंतर्गत माता रमाईंची जयंती मोठ्या उत्साहात आमच्या धुळे शहरातील फलवाडी नगरीतील स्टेडियम चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। मिरवणूक काढून माता रमाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहेत। आमचा मिरवणुकीचा रूट आहे स्टेडियम चौक ते वलवाडीतील डॉक्टर बाबासाहेब पुतळा या ठिकाणी सांगता होणार आहे। आणि या कार्यक्रमाला सकाळी आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम केला। माता रमाईंना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन केलं आणि आज संध्याकाळी मिरवणुकीला सुरुवात होत आहे। आणि या मिरवणुकीला आमच्या प्रभागातील तसेच धुळे शहरातील आणि खेड्यापाड्यातील संपूर्ण जिल्ह्यातील महिला भगिनी आमचे बांधव इथं आलेले आहेत आणि या जल्लोषातही जयंती साजरी होत आहे। माझ्या तमाम धुळेकर जनतेला मी माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि आजचं हे जयंतीचं आयोजन आमच्या राजमाता रमाई महिला मंचच्या अध्यक्षा शांतिकमल युवराज बैसाणे आणि सचिव कोमल वाघ आणि रमाईच्या सर्वच आमच्या भगिनी वंदनाताई मोहिते असतील, आमच्या मोहितेताई असतील, सगळ्याच आमच्या भगिनी ज्या आहेत यांचं श्रेय आहे। आमच्या थोरातताई असतील, मित्राताई असतील, सगळ्याच भगिनींचं इथं श्रेय आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत। उपमहापौर आमच्या ज्योत्स्नाताई, बाळासाहेब बदाणे, रामदादा बदाणे, आमदार साहेब, गिरासे भाऊ या सगळ्यांच्या हस्ते आमचे माझे सहकारी नगरसेवक रंगनाथदादा ठाकरे, विजूभाऊ देवरे या सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि मिरवणुकीला सुरुवात होत आहे। धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली। धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर ST पाटील हे उपस्थित होते। स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गाणे, नृत्य, मिमिक्री आणि काव्य वाचन यासारख्या विविध कला प्रकारांनी मंचावर रंगत आणली। विशेषतः पारंपरिक शेला पागोटे आणि दर्जेदार नाटकांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते। विद्यार्थ्यांच्या या अष्टपैलू कामगिरीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MV पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक KM बोरसे, सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुसूदन अमृतसागर, स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक अमोल नंदवालकर, प्राध्यापक अश्विनी भांबरे, प्राध्यापक रुचिता बिरारी
त्यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी ललित मालपुरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक दीपाली ठोंबरे यांनी केले। धुळे शहरातील नगावबारी येथील विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठेत विघ्न घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक ललित माळी यांनी केली आहे। धुळे शहरातील नगावबारी येथील अष्टभुजा ओटा परिसरात आयोजित 3 दिवसीय कीर्तन आणि विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात काही समाजकंटकांनी विघ्न आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अत्यंत भक्तिमय वातावरणात होम हवन आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सोहळ्याच्या सांगता प्रसंगी एका तरुणाने मद्याच्या नशेत मंडपाची तोडफोड करत शिवीगाळ केली। हा केवळ एका व्यक्तीचा प्रकार नसून धार्मिक कार्यात अडथळा आणण्यासाठी काही देवाला न मानणाऱ्या प्रवृत्तीने रचलेला हा पूर्वनियोजित कट असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक ललित माळे यांनी केला आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक ललित माळे यांनी केली आहे। संबंधित संशयित आरोपी उज्ज्वल खिवसरा याच्यासह या कटात पडद्यामागून सहभागी असलेल्या सर्व समाजकंटकांचे कॉल डिटेल्स तपासावेत अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे। भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि श्रद्धेला तडा देणाऱ्या अशा प्रवृत्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी नगावबारी परिसरातील नागरिकांनी केली आहे। काल नगावबारी अष्टभुजा ओटा या ठिकाणी 3 दिवसीय कीर्तन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच या ठिकाणी काही समाजकंटकांना या कार्यक्रमाचा खरं तर कार्यक्रम होऊ नये असा त्यांचा कट होता। देवाला न मानणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी अडचण आणण्यासाठी 3 दिवसापासून खूप प्रयत्न केला। 3 दिवस कीर्तन चालू होतं आणि काल परवा होम हवन होऊन काल पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली, संत सावता महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली। शेवटी काल रात्री दारू पिऊन उज्ज्वल खिवसरा नावाच्या मुलाने या ठिकाणी मंडपाची नासधूत केली, शिवीगाळ केली आणि या प्रकार या ठिकाणी घडला। पोलीस अधीक्षक यांना आमची विनंती आहे की सदर व्यक्तीचे सर्व कॉल डिटेल्स तुम्ही बघा आणि या सर्व संदर्भामध्ये चौकशी करा। कोणत्या समाजकंटकांनी आमच्या या ठिकाणी जे श्रद्धास्थान आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये खोडा घालणाऱ्याला आणि आमच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत, यांचे सर्व कॉल डिटेल्स चेक करून याला सर्व ज्या व्यक्तींनी ज्या समाजकंटकांनी या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला यांच्या सर्वांवर कारवाई करा आणि मोठ्यात मोठी शिक्षा याला व्हायला हवी अशी आमची सर्व नगावबारी परिसरातील सर्व नागरिकांची ही विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। माता रमाई यांच्या 128व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नैना दामोदर यांच्यातर्फे 11 किलोचा केक कापून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। माता रमाई यांच्या 128व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नैना दामोदर यांच्यातर्फे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 11 किलोचा केक कापून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजनाळे ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चव्हाणे उपस्थित होते। या प्रसंगी जयश्री आईराव, प्रतिभा चौधरी, ज्योत्स्ना कांबळे, प्रदीप बैरागी, बापू बागुल, नैना दामोदर, शंकर खरात, अमोल जाधव, आकाश रामराजे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील आदी उपस्थित होते। यांच्या 128व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्याचे RPI जिल्हाध्यक्ष नैनाताई दामोदर यांच्या खाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून त्यागमूर्ती रमाई यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येते। यावर्षी 11 किलोचा केक त्याच पद्धतीने महानगरपालिकेमध्ये आत्ताच निर्वाचित झालेले जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांमध्ये जयश्रीताई आईराव, प्रतिभाताई चौधरी, त्याचनंतर ज्योत्स्नाताई कांबळे, प्रदीप भाऊ बैरागी यांच्या त्याच पद्धतीने कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष होते विनोद भाऊ चव्हाण, आजनाळा ग्रामपंचायत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि
त्याच पद्धतीने दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, अमोल भाऊ जाधव प्रदेशाध्यक्ष, शंकर अण्णा खरात युवा संघटक वंचित बहुजन आघाडी, त्याच पद्धतीने आमचे आकाश भाऊ रामराजे प्रदेशाध्यक्ष, देवकुमार बागुल अध्यक्ष यांच्या संपूर्ण अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. श्याम थोरा प्रस्तुत या ठिकाणी गीतांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गायनाचा प्रबोधन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धुळे तालुक्यातील देवबाने फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथे रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टचा टँकरला अचानक आग लागल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. यात कोणती जीवितहानी झाली नाही. धुळे तालुक्यातील देवबाने फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टचे टँकर वंडर सिमेंटच्या फॅक्टरी वाघोदा प्लांट येथून नाशिक जात होती. टँकर क्रमांक MH15 JC 5888 ला अचानक आग लागली. यावेळी शिंदखेडा डेपोचे वाहक सुनंदा निंबा साळुंके यांनी धुळे महानगरपालिका अग्निशमन दलास माहिती दिली. तात्काळ 2 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा जखमी झाले नाही, परंतु टँकर जाळून मोठे नुकसान झाले आहे. आज रोजी दुपारी 2:29 सुमारास मौजे देवबाना फाट्याजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रकला आग लागली आहे ची माहिती शिंदखेडा डेपोच्या वाहक सुनंदा ताई यांचा आपत्कालीन सेवा नंबरला कॉल आला. सदर घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत 2 अग्निशमन वाहन अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण आग विझवली आहे. सदरील घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी नाही. स्थळी मिळालेल्या माहितीनुसार घटना झालेले वाहन हे रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टचे होते. ते वाघोदा येथून नाशिककडे जात असताना हा अपघात झालेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माता रमाई जयंती निमित्त राजमाता रमाई महिला मंचच्या वतीने शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. नगाववारी येथील विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विघ्न घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी. माता रमाई यांची 128वी जयंती RPI तर्फे 11 किलोचा केक कापून साजरी. आणि मुंबई आग्रा महामार्गावर देवबाने फाट्याजवळ टँकरला लागली अचानक आग. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.